कारण आज यांच्याकडे द्यायला काय नाही। देशाची परिस्थिती पाहिली, राज्याची परिस्थिती पाहिली, लोकांना निवडणुकीमध्ये मोठमोठे आश्वासनं दिले, पण यांच्याकडे द्यायला काय नाही। मग आता लोकांना डायव्हर्ट कसं करायचं? मग हिंदू मुस्लिम, अरे 2014च्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते, आणि असं काय झालं अचानक? राज्यामध्ये जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं, कारण यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही। आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे, ढगफुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेती वाहून गेली, माल वाहून गेला, घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले। त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे, पण त्यावर कोणाला बोलत नाही। शेतीमालाला काय परिस्थिती आहे आज? कांद्याची काय परिस्थिती आहे? ऊसाची काय परिस्थिती आहे? सोयाबीनची काय परिस्थिती? कपाशीची काय परिस्थिती? दुधाची काय परिस्थिती आहे? माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, त्यावर कुणी बोलायला तयार नाही। आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी। फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा, समाजामध्ये काही असे वाचाळवीर तयार करून ठेवले त्यांनी, गावागावात जायचं आणि काहीतरी गलिच्छ पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं।